निलेश चव्हाण यांच्या घरावर मध्यरात्री पुणे पोलिसांनी मोठी छापेमारी केली। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणच्या घरात मध्यरात्री पुणे पोलिसांनी छापेमारी केली। चव्हाण यांच्या घरातून लॅपटॉप आणि इतर वस्तू पोलिसांनी जप्त केल्यात। निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये अनेक संशयित वस्तू असल्याचा पोलिसांना संशय आहे। निलेश चव्हाण यांच्या विरोधात 2 दिवसापूर्वी पुण्यातील वारजे माळवाडी पोलिसात कसपटे कुटुंबियांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता। वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण संशयिताच्या भोवऱ्यात आहे। आरोपी निलेश चव्हाण यांच्या लॅपटॉपमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ असल्याची माहिती आहे। या सगळ्याचा तपास करून पुणे पोलीस आता निलेश चव्हाण याच्यावर कारवाई करणार आहेत। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत जोडलेत। बालाजी, आपण पाहतोय की निलेश चव्हाणच्या घरी खरं तर मध्यरात्री छापेमारी टाकण्यात आली आहे। काही संशयास्पद गोष्टी त्या ठिकाणी मिळू शकतात अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली। लॅपटॉप जप्त केला, काय अपडेट? वैष्णवीच्या ज्या मुलाला घेऊन जो निलेश चव्हाण गेला होता तो हा निलेश चव्हाण आहे, ज्याच्यावरती अगोदरच 6 ते 7 गुन्हे दाखल आहेत। मात्र कालपासून ज्यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की निलेश चव्हाणबद्दल बी काही गडबडी आमच्या लक्षात आलेल्या आहेत आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, त्यानंतर पोलिसांनी काही पथकं तैनात पाठवलेली होती आणि काल मध्यरात्री जी आहे ते अतिशय महत्त्वाची कारवाई जी आहे ते पुणे पोलिसांनी केलेली आहे। वारजे पोलिसांनी निलेश चव्हाणच्या घरी छापेमारी केली, त्यातून त्याचं लॅपटॉप आणि काही साहित्य जे आहे ते संशयास्पद साहित्य सगळं जप्त केलेलं आहे आणि त्याच्या विरोधात जे आहे ते नोटीससुद्धा त्याच्या घरी लावण्यात आलेली आहे आणि त्याचा शोध जो आहे तो आता पोलिसांकडून सुरू आहे। त्यामुळे या सगळ्याचा मास्टरमाइंड जो आहे तो निलेश चव्हाण आहे का, वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार जेवढे तिचे सासरचे हगवणे कुटुंबीय आहेत तेवढेच निलेश चव्हाण आहे असं सुद्धा आता या सगळ्या तपासातून समोर येते। कारण वेळोवेळी होणारे भांडणं वाद यामध्ये सगळ्यात जास्त इंटरफेअर जो असायचा तो हा निलेश चव्हाणचा असायचा आणि तो आता सध्या पुणे पोलिसांचा बचावासाठी फरार झालेला आहे। मात्र पुणे पोलिसांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि कुठल्याही क्षणी जे आहे ते निलेश चव्हाणाला ज्यावेळेस सापडेल त्यावेळेस त्याला अटक करण्यात येईल आणि चौकशी करण्यात येईल अशी माहिती पोलीस देत आहेत। मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी काय काय समोर येतं, त्याच्या लॅपटॉपमधले त्याच्या पत्नीचे सुद्धा व्हिडिओ आहेत, त्याच्या इतर महिलांचे व्हिडिओ आहेत, त्याचबरोबर काही संवादसुद्धा पोलिसांना सापडले असल्याचं माहिती आहे। त्या सगळ्याचा तपास आता पोलीस करत आहेत, त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी बालाजी, याबाबतच्या वेळोवेळी ताज्या अपडेट आपल्याकडून घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।